संविधान सभेत गेल्यानंतरचा अनुभव बाबासाहेबांनी एका पुण्याच्या सभेमध्ये, एकदा मुंबईच्या सभेमध्ये सांगितलेला आहे. ते असं म्हटले, संविधान सभेच्या सभागृहामध्ये 6 महिने मला कुणी बोललं नाही, जणू काय इथं येऊन मी गुन्हा केलेला आहे. मी याच्यासाठी सांगते की तुमच्याकडं संविधानाकडे बघण्याची रॅशनल दृष्टी आली पाहिजे, भावनिक नाही. काय म्हटले, जणू काय मी गुन्हा केलाय अशा पद्धतीने मला कुणीच बोलत नव्हतं. पण नेमकं काय झालं, स्वातंत्र्य मिळालं आणि खरं म्हणजे फाळणी झाली. फाळणीनंतर जो काही देशामध्ये हिंदू मुस्लिम रक्तपात झाला, एक ताणतणाव निर्माण झाला. बाबासाहेब जिथून आले ते खुलनानी जेस्तोर पाकिस्तानामध्ये गेले. पण सगळ्यात भयंकर घटना म्हणजे जे मंडल होते ते मंडल सुद्धा पाकिस्तानमध्ये निघून गेले. तिकडे ते संविधान सभेचे तिथं ड्राफ्टिंग कमिशनचे चेअरमन बनले. पण आता असा इतिहास नको, कसा हा रक्तपाताचा. हे भांडण सत्तेचं होतं ना. आम्हाला आमचं स्वतःचं राज्य पाहिजे, सेल्फ गव्हर्नन्स पाहिजे. म्हणून जे काही देशाची फाळणी झाली आणि मुसलमानांनी एक स्वतंत्र देश, आपली स्वतःची सत्ता संस्कृती राखण्यासाठी निर्माण केला. हे का निर्माण केलं, तर जे काही इथं सुरू होईल स्वातंत्र्यानंतर त्याच्यामध्ये हिंदूंचा वर्चस्व असेल, हिंदूंचं वर्चस्व असेल, ते जर टाळायचं असेल तर स्वतंत्र देश आपला आपला बरा, ही भूमिका मुसलमानांनी घेतली. आणि जे काय रक्तपात घडला, पॉप्युलेशन स्थलांतरित होताना, ज्यांना हिंदुस्थान तेव्हाच हिंदुस्थान भारतातून पाकिस्तानात जायचे, ते पाकिस्तानातून भारतात यायचे, ते दंगली उसळल्या, रक्तपात झाला, चोऱ्या माऱ्या झाल्या, लुटालूट झाली. आणि ते नियंत्रण करण्याची नवं स्वातंत्र्य मिळालेल्या देशामध्ये आणि लिडरशिप मध्ये शक्ती नव्हती. माउंट बॅटनला नेहरूंनी बोलून घेतलं, बघ बाबा हे दंगे निसतात, माहिती असेल तर वाचून घ्या, नसेल तर वाचून घ्या. आणि मग 6 महिने जे लोक बाबासाहेबांना बोलले नाही, जणू काही त्यांनी गुन्हा केलाय. फाळणीनंतर त्यांचा नूर बदलून गेला. आता अजून एक फाळणी भारतामध्ये नको, कारण बाबासाहेब 3ऱ्या फ्रंटचं प्रतिनिधित्व करत होते. जसं जिना हे मुसलमानांचं प्रतिनिधित्व करत होते. गोलमेज परिषदला 32 मध्येच हे निश्चित आणि स्पष्ट झालं होतं की बाबासाहेब या देशातल्या 3ऱ्या फ्रंटचं, 3ऱ्या पॉलिटिकल